राज्य सरकारने राज्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावरती मृत खातेदाराची नोंद आहे। त्यामुळे कर्ज घेताना आणि जमिनीचे व्यवहार करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात। त्यामुळे जीवन सातबारा योजना नेमका आहे काय, त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। राज्य सरकारने 1 एप्रिलपासून राज्यभरात जिवंत सातबारा ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। या मोहिमेअंतर्गत सातबारा उतार्यावर असणाऱ्या गावातील सर्व मृत खातेदाराची नावे कमी होणार असून त्याऐवजी आता वारसांची नावे लावणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। आवश्यक कागदपत्रांमध्ये वारसाची नावे नसल्यामुळे बऱ्याचदा जमिनी व्यवहारामध्ये अडचणी येतात। त्यामुळे राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे राज्यातील मयत सातबारा आता जिवंत होणार आहे। येत्या 10 मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। आता जिवंत सातबारा मोहीम नेमकं कशी असेल ते आपण समजून घेऊया। 1 ते 5 एप्रिल दरम्यान तलाठी गावात चावडी वाचन करतील। न्यायप्रविष्ट प्रकरण सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील। 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे तलाठीकडे सादर करता येतील। स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील। 21 एप्रिल ते 10 मे दरम्यान तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा। त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करावा, जेणेकरून मयत व्यक्तीच्या ऐवजी सातबाऱ्यावरती जिवंत व्यक्तींची नावे येतील। सरकारची ही जिवंत सातबारा मोहीम तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।